तीन श्री सात तया माझे दंडवत काके झोळी पुढे श्वान नित्य जाणवीचे स्नान माता शोभे जटा भारांगी विभूती सुंदरा शंख चक्र गदाती पायी खडावा गर्जती तुपावणे दिगंबर तया माझा नमस्कार अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ते नामतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता गडे पुण्यराशी साष्टांग नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी कुंडलिका वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत स्मरण जय राम महारुद्र हनुमान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः पुढती वाळीच्या संत्रासी सुग्रीव सांगितले नामापासी हृदय राज्य गुप्त वनवासी तेथे आम्हासी मारू धावे। पुढील अवधान साधण्यासाठी म्हणजे पुढील कार्य करण्यासाठी वालीचा वध करण्यासाठी सुग्रीव आणि त्याच्यासोबत प्रभू श्रीराम लक्ष्मण हे किष्किंधा नगरीच्या ठिकाणी निघालेले आहेत। पण प्रभू श्रीराम हे कसे आहेत, गुप्त वेशामध्ये निघाले आहेत, ते कुणालाही दिसणार नाहीत असं या सगळ्या वानरामध्ये मिळून मिसळून चालू लागलेले आहेत। आम्ही जावे जेते जेते वाडी मागे धावे तेते तेते आमचा करावया जीवघात वैर पोटात दृढ धरिले। सांगू लागला सुग्रीव, आम्ही जिथं जाताल रामा त्या ठिकाणी आमच्या पाठीमागं कुठेही आम्ही गेलो तर त्या ठिकाणी वाळी येत होता। कारण का तर आमचा वध करणं त्याच्या मनात होतं। आम्ही लपून छपून इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं तिकडून इकडं पळत जायचो। आमच्या भयाच्या कंपानं भय होता आम्हाला, वाळी मला मारल म्हणून आम्ही पळत होतो आणि आमच्या पाठीमागं हा वाळी येत होता असं तो सुग्रीव सांगू लागला। वाली भय भयभीत रासो गुप्त पाळी येऊन तेत शुद्धी सांगत वाळीसी। काय सांगू लागला सुग्रीव? सांगू लागलाय आम्ही रातोरात फिरायचं, ज्या ठिकाणी कुठं मुक्काम केला की लगेच वार्ता कोणाला या वाळीला द्यायची। वाळीला समजलं की सुग्रीव या ठिकाणी आहे की लगेच वाळी आम्हाला मारण्यासाठी त्या ठिकाणी यायचा। आम्ही रात्रंदिवस इथून तिथं तिथून इथं असं रात्रंदिवस काही मुक्काम करत 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 आज इथं आहे तर उद्या तिथं आहे तर परवा तिथं असं आमचं जीवन झालेलं आहे असं तो रामाला सांगू लागलेला आहे। भय भोता दस दिशी नारदे सांगितले आम्हासी जाऊन रावे ऋषी मुख पर्वतासी तेथे वाणीशी ऋषी शाप। मग असे कितीतरी दिवस आमच्या मनात भय असताना आम्ही इकडं तिकडं फिरत होतो। 10 दिशांना आम्ही जायचं पण त्या ठिकाणी आमचा पत्ता काढून हा वाळी आमच्यापाशी यायचाच। आमच्या मनाला भीती वाटायची, वाळी येतो की काय, मला मारतो की काय। आम्ही 10 दिशा फिरायचो। फिरत असताना आमच्यावर नारद मुनीने कृपा केलेली आहे। कोणती कृपा केली आणि काय केली ते ऐका। ऐक शापाचे कारण दुदुंबी बळे उन्मत पूर्ण वाळीपासी येऊन आपण युद्ध दारुण मांडिले। त्यावेळेस नारद मुनी या सुग्रीवाच्या जवळ आलेले आहेत आणि सांगू लागले, तर सुग्रीवा तू काय करतो असं इकडे तिकडे फिरण्यापेक्षा या दुदुंबीचा वध या एका अरण्यामध्ये केलेला आहे आणि त्या अरण्यामध्ये हा वाळी येणार नाही, तर त्या ठिकाणी तू जाऊन मुक्काम कर असं नारद मुनी या सुग्रीवाला सांगू लागलेले होते। वेगी धरोनी दुदुंबिसी वाळीने अपटिता भूमिसी गाय सांडवणी प्राणासी पंचत्वासी पाविला। आणि काय झालंय म्हणून ती कथा सांगत होते। नारद मुनी सांगू लागले तर सुग्रीवाला काय झालेलं होतं, ज्यावेळेस दुदुंबीच्या पाठीमागे वाळी लागलेला होता आणि त्याचा वध करण्यासाठी ज्यावेळेस वाळीनं या दुदुंबीला धरलं आणि जमिनीवर ज्यावेळेस आपटलं त्यावेळेस त्याच्या रक्त निघालेलं होतं रक्त। मग ते रक्त जाऊन कुठं पडले होतं आणि कुठं नाही हे नारद मुनी या सुग्रीवाला सांगू लागले जाय का। वाळीने वेगवान उपदेशी दुदुंबी उडविला आकाशी मातंग ऋषीच्या आश्रमासी रुधिर त्या पासी स्त्रवले। काय झालंय, या दुदुंबीला ज्यावेळेस मारलेला आहे वाळीनं त्यावेळेस त्याच्या रक्ताचे सडे पडले होते आणि ते रक्ताचे थेंब कुठं पडले होते, मातंग ऋषीच्या आश्रमाच्या जवळ या दुदुंबीच्या रक्ताचे सडे पडले। त्यावेळेस या मातंग ऋषीनं शाप दिलेला होता वाळीला, तो ऐका कोणता दिलेला आहे ते। स्त्रवता देखो रुधिरासी
कोपाला मातंग ऋषीसी तेने शापिले वाळीसी अति आक्रोशिस क्रोध. ज्यावेळेस या मातंग ऋषीच्या आश्रमाच्या जवळ या दुदुंबी नावाच्या राक्षसाच्या रक्ताचे सडे पडलेले होते. असं दुदुंबीला आपटल्याबरोबर रक्त त्या ठिकाणी जाऊन पडलेलं होतं. त्यावेळेस त्या मातंग ऋषीनं पाहिलेलं आहे. पाहिल्याबरोबर या वाळीला या मातंग ऋषीने शाप दिलेला आहे. काय म्हणून शाप दिलेला आहे? जर तू परत या ठिकाणी जर आलास तर तुझा मृत्यू या ठिकाणी होईल. हा मातंग ऋषीनं शाप दिलेला नारद मुनीनं या सुग्रीवाला सांगू लागलेले आहे. जयाचे आघात निज शक्ती अशुद्ध स्त्रव्य श्रमा प्रती त्या सिरिगता या पर्वती मरण निश्चिती पावेल. मातंग ऋषीने शाप दिलेला होता कुणाला? वाळीला. तू ज्या दुदुंबी नावाच्या राक्षसाला मारलास आणि त्याचं रक्त या आश्रमावर पडलेलं आहे. तुझा जर परत जर पाय या आश्रमाच्या ठिकाणी या पर्वतावर जर तुझे पाय राहिले तर या ठिकाणी तुझं मरण होईल. असा शाप या मातंग ऋषीनं दिलेला होता. आणि तो कुणाला माहित होता? नारद मुनीला माहित होता. मग नारद मुनीने या सुग्रीवाला सांगितले ही शाप दिलेला आहे. त्यासाठी तू काय कर, त्या आश्रमाच्या ठिकाणी त्याच पर्वतावर तू राहा असं या सुग्रीवाला नारद मुनीने सांगितलं होतं. पाय लाविता ऋषी मुखासी शापे मरण आहे वाळीसी नारद सांगणे सुग्रीवासी धाडी वस्तीसी ऋषी मुखा. म्हणून या मातंग ऋषीने ज्यावेळेस शाप दिलेला होता या वाळीला तेव्हापासून या ठिकाणी हा वाळी येणार नाही. मग तू त्या ठिकाणी येणार नाही तर त्या ठिकाणी तू आश्रमाच्या ठिकाणी राहा. इतरत्र कुठेही काही दिशा पळण्यापेक्षा त्याच ठिकाणी तू जाऊन राहा असं या सुग्रीवाला सांगितलेलं होतं. म्हणून सुग्रीव या मातंग ऋषीचा जो आश्रम आहे, जो पर्वत आहे, त्या पर्वतामध्ये त्या अरण्यामध्येच हा सुग्रीव त्या ठिकाणी राहू लागलेला होता. ऋषी मुखी करिता वस्ती होईल वाली भयाची निवृत्ती थोर पावाले कीर्ती श्री रघुपती प्रसादे. आणखी काय सांगितलं होतं? ज्या वेळेस वाली तुझ्या मागे लागणार नाही या पर्वताच्या ठिकाणी आश्रमाच्या ठिकाणी तू जर वास्तव्यास राहिला असतं आणि ह्या ठिकाणी काय होईल, पुढं कितीतरी वर्षानंतर प्रभू श्रीराम या ठिकाणी येतील आणि तुझी आणि त्यांची म्हणजे रामाची आणि सुग्रीवाची भेट होईल. त्यावेळेस तुझ्या जे मनात जी आहे ती सगळी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या नारद मुनीनं मला सांगितलेलं होतं हे मी तुम्हाला सांगत आहे रामा असं तो सुग्रीव या ठिकाणी बोलू लागला. नारद वचने ऋषी मुखी निर्भय राहिलो निज सुखी वाली भयाची दुखदुखी येते निशंकी असे ना. माझा जो भाऊ आहे वाली त्यानं माझा वध करेल म्हणून माझ्या मनामध्ये साशंकता होती, भीती होती. पण ज्यावेळेस मला नारद मुनीनं सांगितलं की हा वाळी या पर्वताच्या ठिकाणी राहणार नाही, कारण का तर तो शाप दिलेला आहे. त्या शापाच्या भयामुळं या ठिकाणी तो कधीच येणार नाही. म्हणून तू या ठिकाणी शांत राहा. म्हणून रामा मी या अरण्यामध्ये शांतपणे या ठिकाणी झोपलो, या ठिकाणी राहिलो. नाहीतर मी 10 दिशा फिरत होतो. नारदाची माझ्यावर कृपा झाली म्हणून मी या ठिकाणी राहिलो असं तो रामाला सांगू लागलेला आहे. शाप भय घेऊन कोटी वाळी ऋषी मुख न पाय दृष्टी येथे या वयाची नकरी गोष्टी सुख संतुष्टी असो आम्ही. अव जीवाचा भय कुणाला नाही. त्या नियमाप्रमाणे या वाळीला सुद्धा भय वाटत होता. आपण जर त्या पर्वताच्या ठिकाणी जावं आणि त्या ऋषीनं आपल्याकडे पाहिल्याबरोबर ऋषीने शाप दिलेला आहे, तिथं जर आपला पाऊल ठेवला, आपण जर तिथं पाहिलं, तिथं जर ऋषीनं आपल्याकडे पाहिलं तर आपण त्या ठिकाणी मृत्यू पावा. मग आपण कशाला जाईल तिथं? म्हणून हा वाळी या अरण्याच्या ठिकाणी या ऋषीच्या ठिकाणी येत नव्हता. म्हणून मला या ठिकाणी भीती नव्हती. असा मी निवांत या पर्वताच्या ठिकाणी होतो रामा असं तो म्हणू लागला आहे. नारद वचनाची वचनोक्ती आजी मजाली प्रीती तू भेटलासी कृपामूर्ती आम्ही त्रिजगती निज विजयी. म्हणून आम्ही तिघजण म्हणजे कोण? मी, हनुमंत आणि हे जे 4 प्रधान होते हे तिघही आम्ही इथं राहत होतो. नारदानं मला सांगितलेलं होतं प्रभू श्रीराम या ठिकाणी येतील आणि तुझ्या कार्यामध्ये हे सहाय्य करतील हे सांगितलेलं होतं. नारदाची आमच्यावर कृपा होती म्हणून आजपर्यंत आम्ही या ठिकाणी राहिलो. जर इथं नसतो तर वालीनं आम्हाला केव्हाच मारलं असतं.
आणि त्यांनी सांगितल्यामुळं आज आपण तिघ या ठिकाणी भेटलो. ही माझ्यावर नारदाची कृपा आहे असं तो रामाला सांगू लागलेला आहे. सर्व वैराचे कारण मुख्य माझे दारा हरण, ते म्या सांगितले संपूर्ण निर्भय स्थान ऋषीमुखे. असं जे निर्भय स्थान होतं, जे कारण होतं, हे सगळं मी रामा तुम्हाला सांगितलेलं आहे. माझ्या मनामध्ये कसलीच गोष्ट ठेवली नाही. ज्या ज्या गोष्टी माझ्या समोर आलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी वाळीच्या आणि माझ्या जेवढ्या काही होत्या त्या सगळ्या तुम्हाला मी सांगितलेलो आहे. असं असताना मी या ठिकाणी निर्भय असा थांबलेलो आहे असं तो रामाला सुग्रीव सांगू लागलेला आहे. माझी भार्या जे कारुमा ते मज पडेल जैसे आत्मा, ते सोडविल्या श्रीरामा सुख संभ्रमा पावेन. आणखीन काय सांगलाय रामा, माझा आणि वाळीचं काहीच वैर नाही. मला काही नको आहे त्या किष्किंधा नगरी मधलं तो राज्य भोगतो ना, सुखास भोगू जा, मला काही घेणं नाही. पण माझी जी पत्नी आहे ती माझी पत्नी त्यानं उमा त्या ठिकाणी ठेवलेली आहे. रुमा ही माझी या वालीनं वालीच ठेवलेली आहे. तिला तिथं घेऊन तो बसलेला आहे. मला फक्त माझी पत्नी देऊ द्या, मला काही देणार नाही. मी त्याच्याकडे बघणार आहे. माझं त्याचं दुश्मनी कसलीच नाही. जर पत्नी माझी माझ्याकडे दिली तर आमचा संसार आम्ही कुठेही डोंगरावर करू, आमचं दुश्मनी कसलीच नाही. फक्त कशासाठी आहे वैर, फक्त माझ्या पत्नीसाठी वैर आहे रामा. एवढं जर मला वाळीने दिलं असतं तर मी त्याच्याकडे पाहिलं नसतो. एवढंच मला पाहिजे, बाकी काही नको असं तो रामाला सांगू लागला. तारा निज पत्नी वाळीसी तेने सुख भोगावे, तेसी रुमा माझी मज द्यावी गौरवेसी. वैर दोघासी आसेना. काहीच दोघांचं वैर नाही. म्हणजे माझी रुमा जर मला दिली आणि त्याची पत्नी कोण आहे तारा, त्यानं सुखानं संसार करू जा, सुखानं ते किष्किंधा नगरी भोगू जा, मला काही घेणं नाही. मला ती काहीच नको, राजधानी नको, युवराज पद नको, ना राजा व्हायचं नको, मला काहीच नको आहे. मला फक्त माझी पत्नी द्यावी, त्यानं त्याचा संसार सुखानं करावा आणि माझा संसार मला सुखानं करून द्यावा. एवढंच वैर आमच्या दोघांमध्ये आहे असा तो सुग्रीव प्रभू श्रीरामाला म्हणू लागला आहे. आम्हा दोघा व्यर्थ विरोध स्त्री हरणे वैर संबंध, सासा माझी करिता युद्ध पडिले द्वंद्व स्त्रीलोभे. पडिले द्वंद्व स्त्रीलोभे. कशामुळे द्वंद्व पडलाय, कशामुळे विरोध आहे, फक्त स्त्रीसाठी. 6 महिने आम्ही युद्ध केलेले आहे दोघांना. कशासाठी, फक्त पत्नीसाठी. मी काय मागितलं आहे त्याला, फक्त माझी पत्नी मला दे, एवढंच मागितलेलं आहे. तेवढ्यासाठी मी 6 महिने युद्ध करतो, परत येऊन या ठिकाणी बसतो, परत 6 महिन्याच्या नंतर परत जाऊन आणखी युद्ध करतो. एवढं करत असताना सुद्धा त्यानं माझी पत्नी मला देत नाही. काय कारण आहे, माझी पत्नी त्यानं कशासाठी ठेवली आहे, त्याच्या पत्नीसोबत त्यानं राहावं, माझी पत्नी माझ्याकडे द्यावी, एवढंच वैर आमच्यामध्ये आहे असं तो प्रभू श्रीरामाला सांगू लागला. बहुत युद्ध त्यासी आम्हासी नेमस्त करिता, सासा मासी सुटका निज पत्नीसी उसका उसकी स्पंदत. असे कितीतरी दिवस रामा मी युद्ध या वाली सोबत केलेलं आहे. कारण काय, काहीच नाही, फक्त माझी पत्नी. यानं माझी पत्नी जर मला दिली असती तर मी त्याच्यासोबत युद्ध केलं नसतं, मी त्याच्याकडे आलो नसतो आणि मी त्याला बोललोही नसतो. माझी पत्नी घेऊन माझं मी सुखानं संसार केला असता. पण यानं माझी पत्नी फक्त ठेवली असल्यामुळं मी दर 6 महिन्याला येऊन या वालीसोबत युद्ध करतो. युद्धामध्ये मी पराजित होतो आणि तसाच मी निघून जातो. असे कितीतरी वेळेस आम्हा दोघा भावाचं या ठिकाणी भांडण झालेलं आहे, युद्ध झालेलं आहे. पण वाली काही माझी पत्नी देत नाही असं तो सुग्रीव केविळवाना झालेला आहे आणि ओक्साबोक्सी रामाच्या पुढे येऊन रडू लागलेला आहे. देखुणी सुग्रीवाचे रुदन श्रीराम काढी निर्वाण बाण गाय वाळीचा घेन प्राण सत्यदान सुग्रीवा. अहो एवढं सुग्रीवानं सांगितल्यावर राम कोण होते, जगाचे पालन करता होते. सगळं त्यांच्यापाशी असताना या सुग्रीवानं एवढं ओक्साबोक्सी रडून सगळी गोष्ट सांगितली. काय चूक होती सुग्रीवाची, काहीच नव्हती. काय मागत होता, राज्य मागत होता का तो, काही नाही, फक्त माझी पत्नी द्या असं म्हणून रडू लागला. त्यावेळेस रामालाही खूप दुःख वाटलं. त्यांनाही त्या ठिकाणी राग आला आणि रागामध्ये उठलेले आहेत. आपलं धनुष्यबाण सज्ज केलेलं आहे. चल सुग्रीवा, तुझी पत्नी तुला आणून देतो आणि वाळीचा मी वध करतो असं प्रभू श्रीराम म्हणू लागले आहेत. वाळी सबळ बळवान दुर्बळे श्रीरघुनंदन दोघे जन समसमान निन्यपूर्ण आसेना. आता मग वाळी कोण आहे आणि प्रभू श्रीराम कोण आहेत? दोघांचे समान आहेत, समान सामर्थ्य आहे, पण प्रभू आहेत. दोघांचं सामर्थ्य समान झाल्यावर युद्धाला काही कमी होणार आहे का? काहीही कमी नाही. असे प्रभू श्रीराम
या ठिकाणी उठून उभा टाकलेली आहे. चल सुग्रीवा, आता तुझा जो वाळी आहे त्याचा मी वध करतो असं प्रभू श्रीराम ताडकन बोलू लागलेले आहे. पहिल दुदुंबी कलेवर जाण अंगे उचली जो आपण त्याचने असते वाली मरण मातंग ऋषी भाष्य. असं ज्यावेळेस प्रभू श्रीरामानं म्हणल्याबरोबर हा जो सुग्रीव आहे, सुग्रीव म्हणू लागलाय रामा हे सोपं नाही. तो वाळी सुद्धा खूप बलाढ्य ताकद आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य खूप आहे. आणि पूर्वी मातंग ऋषीनं सांगितलेलं आहे काय, जो या दुदुंबीचं शरीर जिथं पडलेलं आहे धड, त्याचं शरीर जर उचलून पायानं फेकलं तर त्याच्या हातून मरण या वाळीचं आहे असं मला सांगितलेलं आहे रामा, असं हा सुग्रीव या रामाला सांगू लागलेला आहे. सप्तताड विषम वन एकेवाने करी जो छेदन त्याचने असते वाली मरण ऋषी भाष्य मातंगे. ऋषी भाष्य मातंगे, मातंग ऋषीनं सांगितलेलं आहे पूर्वी वालीचं मरण कुठं आहे, कसं आहे. जो या दुदुंबीच्या राक्षसाचं शरीर उचलून फेकन आणि 7 ताडाचे झाड आहेत 7 दिशेला, ती 7 ताडाचे झाड एका बाणामध्ये त्या झाडाचं छेदन करेल, म्हणजे तुकडे करेल. त्याच्याच हातून मरण या वालीला आहे, इतरत्र या त्रिजगामध्ये कोणीही नाही असं मला मातंग ऋषीनं सांगितलेलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी हा रामाला सांगू लागलेला आहे. ऐकुणी सुग्रीव वचन स्वय श्रीरामास्य वदन दुदुंबी कलेवर गिरी समान देखील आपण श्रीरामे. असं म्हणल्याबरोबर रामाला सांगितलं चल कुठं आहे ते दुदुंबीचं शरीर मला दाखव असं म्हणून त्या ठिकाणी निघालेले आहेत. प्रभू श्रीराम, लक्ष्मण, हनुमंत आणि जे 4 प्रधान होते ते प्रधान आणि सुग्रीव हे सगळे जण मिळून जिथं दुदुंबीचं शरीर होतं, धड पडलेलं होतं, त्या धडाच्या ठिकाणी गेलेले आहेत. मला दाखव म्हणल्यावर ते धड जे आहे ते पडलेलं या सुग्रीवानं प्रभू श्रीरामाला दाखवलेलं आहे. तेव्हा मांगुष्टे उचलून केले त्रिवार तोलन चोरीला सांडिता हळसोन 10 योजन उडविले. सांगितलेलं होतं मातंग ऋषीचं शाप होता, त्या नियमाप्रमाणे प्रभू श्रीरामानं त्या धडाला पाहिल्याबरोबर डाव्या पायाच्या अंगठ्यानं त्या शरीराला लाथ मारलेली आहे. मारल्याबरोबर ते शरीर किती 10 कोस योजन इतकं लांब जाऊन हे शरीर पडलेलं आहे. असं रामानं मारल्याबरोबर, म्हणजे एवढे सामर्थ्य या रामामध्ये होतं. आणि त्यामुळं या वालीला मरण होतं हे या सुग्रीवाला माहित होतं. हे झालं तरच वाली मरणार आहे, नाहीतर वाली मरणार नाही हे सुग्रीवाला माहित होतं. म्हणून रामानंही त्या ठिकाणी गेल्याबरोबर त्याला लाथ मारल्याबरोबर हे 10 कोस जाऊन हे शरीर पडलेलं असताना पुन्हा काय होऊ लागलं. दुदुंबी कायाती समर्थ श्रीरामे अंगुष्टावंत तरी सुग्रीव संशंकित बोले भयभीत ते ऐका. आणखीन काय झालं आहे, एवढं सुग्रीवाच्या समोर प्रभू श्रीरामानं प्रताप करून दाखवला, पण तरी पण या सुग्रीवाच्या मनात साशंका होती. पाल कुचकुचू लागली आहे, काय झालंय काय नाही या सुग्रीवाला काय वाटू लागलाय त्या ठिकाणी ऐका. वाणीने मारुणी दुदुंबीसी मास रक्त सादरासी पाय उडविले आकाशी आम्हा सर्वासी देखता. काय म्हणू लागलाय तर वाळीनं ज्यावेळेस या दुदुंबीला मारलेलं होतं, पायाला धरून आपटलेलं होतं, त्यावेळेस त्याच्या अंगामध्ये काय होतं, रक्त होतं, मांस होतं. त्यामुळे ते शरीर कसं होतं, जड होतं. आता त्याला मारून किती वर्ष झालेत, तेव्हापासून हे शरीर इतकंच पडलेलं आहे. मग या शरीरामध्ये ताकद राहिली असेल का, वजन राहिलं असेल का, वजन राहिलं नसेल असं तो या ठिकाणी त्या सुग्रीवाला वाटू लागलेला आहे. आता तो श्री रघुनाथा दुदुंबी कायाती शुष्कता वाळून झाला ते नगुता तो पदघा ते उडविला. बघा किती कमाल आहे सुग्रीवाची. सुग्रीवाला त्या ठिकाणी वाटू लागलेला आहे खरोखरच माझा वाळी कसा आहे, ताकदवान आहे. त्यानं त्यावेळेस शरीर धरून आपटिलं होतं, पण त्यावेळेस त्याच्या अंगामध्ये रक्त होतं, मांस होतं. आणि किती वर्षानंतर हे शरीर कसं झालं असेल, हलका झाला असेल. कारण का तर ह्याच्यामध्ये मांस राहिले नाही, रक्त राहिले नाही, शरीर हे वाळून गेलेलं आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस रामाच्या पायानं हे शरीर उचललं असेल आणि लांब फेकल्या गेलं असेल अशी शंका या सुग्रीवाला इथे वाटू लागलेली आहे. ऐसे आम्हा देखता लक्षणा बळा बळता विशाल ताळे केवाने छेदिता ते वायले हाता तू होसी. आणखीन काय म्हणलंय सुग्रीवाला, काय वाटू लागलाय, ठीक आहे म्हणजे हे तर झाले, आणखीन एक पर्याय आहे. म्हणजे त्यावेळेस मातंग ऋषीने मला सांगितलेलं होतं
काय काय करायचं, हे शरीर उचलून फेकायचं आणि 7 ताडाची झाडं आहेत ती एका बाणामध्ये कापायची. एक तर झाले म्हणजे खरं आहे, पण ह्याच्यामध्ये मला संशय यायला, का तर हे शरीर वाळून गेलं असेल. वाळून गेल्यामुळे एखाद्या उचलला असेल, कारण का तर त्याचं वजन हलकं झालं असेल. आता दुसरा पर्याय आहे, तो जर रामानं केला तर मग मात्र 100% आहे की वाळीला यांच्या हातून मरण आहे. हे मला पटणार आहे. पण ते काय, 7 तागाची झाडं तोडायची ती बी एका बाणानं. मग ते सामर्थ्य रामामध्ये आहे का हे पाहण्यासाठी सुग्रीव रामाला म्हणू लागलेला आहे. संदिग्ध वानर वचन ऐकोनी श्रीरामे चढवो निगुण गुणी लाविला फणीबाण काल छेदन करावया. रामाने या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. खरोखरच या वानराच्या मनामध्ये काय शंका आलेली आहे, काय नाही, म्हणजे सुग्रीवाच्या मनात काय शंका आली हे रामानं जाणून घेतलं. विचार केला, लगेच आपला धनुष्य बाण काढलेला आहे. धनुष्याला आपला बाण लावला आणि लावल्यावर आता हे 7 जी झाडं आहेत 7 दिशेला आहे. ही एका दिशेमध्ये कसे करायचे आणि एका बाणामध्ये याचं छेदन कसं करायचं हे राम या ठिकाणी प्रभू श्रीराम विचार करू लागलेले आहे. विषमतालाची ताड स्थिती शेषपृष्ठीवरी उत्पत्ती त्यासी छेदावया श्री रघुपती केली युक्ती ते ऐका. काय युक्ती करावी लागेल रामाला, विचार करू लागले. या पृथ्वीवर काय आहेत, हे 7 झाडं आहेत, वेगवेगळ्या दिशेला आहेत. ही पृथ्वी कुठं आहे, शेषाच्या डोसक्यावर मस्तकावर आहे. शेषाचा विचार आपल्याला करावा लागेल. शेष कोण आहे, लक्ष्मण आहे. लक्ष्मणाला काहीतरी आपल्याला करावं लागेल. त्यावेळेस हे 7 झाडं एका दिशेमध्ये येतील आणि 7 झाडं एका दिशेमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला बाण मारायचा आहे आणि हे 7 झाडं तोडायची आहेत. मग काय करावं लागेल आणि काय नाही, प्रभू श्रीराम विचार करू लागले. काय करतात ते ऐका. धनुष्य ओढून आपण चेपिला लक्ष्मणाचा चरण तेने चुकविता अंग संपूर्ण विषमते समताड झाले. काय केलंय, प्रभू आहेत ते जगाचे पालनहार आहेत, करता करविता ते आहेत. आपण कोण आहोत, फक्त नाटकाचे पात्र करणारे आहोत. जे काय करायचे ते करणार आहेत, जे बोलायचे ते देणार आहेत, जे विद्यार्थ्यांनी देतात ते आपल्याला सांगायचे आहे. त्याने काय केलं, बाण आपला घेतला, धनुष्य घेतलं, धनुष्याला बाण लावला, पण बाण मारण्याच्या अगोदर लक्ष्मणाच्या पायाला चापलेला आहे, दाबलेला आहे. पाय दाबल्याबरोबर लक्ष्मणानं आपलं अंग असं चोरून घेतलेलं आहे. चोरून घेतल्याबरोबर ही पृथ्वी हललेली आहे. हल्ल्याबरोबर हे झाड जे आहेत ते एका दिशेमध्ये आले. एका दिशेमध्ये आल्याने पाहिले प्रभू श्रीरामानं आणि काय करता, शेष अवतार लक्ष्मण तेने अंग चुकविता संपूर्ण विषमताड झाले समान श्री रघुनंदन छेदिता. रामानं पाहिलं लक्ष्मणाचा पाय चोपलेला आहे. चोपल्याबरोबर लक्ष्मण अंकुचन पावलंय, शरीर पावल्याबरोबर पृथ्वी हललेली आहे. पृथ्वी हलल्याबरोबर हे झाड एका दिशेला आलेले आहेत. दिशेला आल्याबरोबर एक क्षण न लावता रामानं आपला बाण सोडलेला आहे. सोडल्याबरोबर हे 7 झाडं एका दिशेमध्ये आलेली आहेत आणि या 7 झाडाचं छेदन प्रभू श्रीरामाच्या हाताने या ठिकाणी झालेलं आहे. धनुष्य बाहुनी दुर्धर गुणी लाविला मोघ शर बाण सोडिता श्रीरामचंद्र झाले विचित्र ते ऐका. काय झालेलं आहे, बाण सोडल्याबरोबर विचित्र झालेलं आहे. जे होणार नव्हतं ते झालेलं आहे. काय, ही जी तागाचे झाड होते ह्या झाडाचा नायनाट या ठिकाणी झाला आहे. एका बाणामध्ये 7ला 7 झाडं तुटून या ठिकाणी पडले. आणखीन काय होऊ झालं, सप्तताला ते छेदुनी गिरीवरा ते विदारुनी सप्त पाताळ भेदुनी गेला निघुनी शेषांगना. गेला निघुनी शेषांगना. 7 झाडं जे होते ते 7 झाडाला मारल्याबरोबर सप्तपदी पूर्ण भूमंडळामध्ये काही गेलेत, वरी काही गेले. ती 7 झाडं होते, 7 झाडाचे तुकडे तुकडे झाले आहेत. ते कुठे गेले, पृथ्वीवर इकडे काही पडले, काही भूमंडळात गेले, काही आकाशात गेलेले. सगळेच्या सगळे झाड त्या ठिकाणी तुटून गेले 7ला 7. म्हणून या ठिकाणी जो वाळीचा वध करायचा होता रामाच्या हातानं, हे 2 कारण होते. एक, दुदंबीचा जे शरीर होतं ते उचलायचं आणि दुसरं 7 तागाची झाडं हे एका बाणामध्ये छेदायचे. हे प्रभू श्रीरामाचं सामर्थ्य या ठिकाणी निवडलेलं आहे रामानं. शेषाच्या गीताल मुलता त्या ते झाला समूळ छेदिता परतुनी योनी श्रीराम हाता
रिघोणी भाता स्वस्त राहे. मग हे जे अस्त्र होते ताग झाडाचे, हे मारल्याबरोबर काय झाले, ते निघालेले आहेत, तुटून पडलेले आहेत आणि ते परत अस्त्र बनवून प्रभू श्रीरामाच्या भात्यामध्ये येऊन बसले आहे. त्याचं कार्य पुन्हा काय होणार आहे आणि काय नाही हे नंतर आपल्याला सांगणार आहे. ते अस्त्र बनून या प्रभू श्रीरामाच्या जवळ येऊन राहिलेलं आहे. श्रीरामे छेदिले विषम ताळ, तेने सुग्रीवा सुख कल्लोळ, जय जयकार गर्जती सकळ, आम्ही सबळ श्रीरामे. जय जयकार होऊ लागलेला आहे. सुग्रीवाला सगळ्या गोष्टी पटलेल्या आहेत, त्याच्या डोळ्यासमोर सगळं घडलेलं आहे. मातंग ऋषीने सांगितलेला होता जो शाप, तो जशास तसा या ठिकाणी या सुग्रीवाला वाटू लागला आहे. खरोखरच मातंग ऋषीने मला सांगितलेलं होतं आणि तेच रामानं या ठिकाणी केलेलं आहे. मग आता माझी पत्नी मला भेटणार आहे, वाळीचा वध या ठिकाणी रामाच्या हातून होणार आहे, ही क्रिया पूर्ण समजलेली आहे. 100% भरोसा या सुग्रीवाला या ठिकाणी आलेला आहे. म्हणून सुग्रीवासोबत जे काही वानर होते त्यांनी जय जयकार प्रभू श्रीरामाचा करू लागले आहे. सुग्रीव सुद्धा रामाचा जय जयकार या ठिकाणी करू लागलेला आहे. भय भय ताड विषमता, श्रीराम दृष्टी होय समता, विषय ताळ श्रीराम छेदिता, सुख समजता कपिकुळा. सगळ्या कपिकुळाला या ठिकाणी सुख वाटू लागलंय. कारण का तर वाळीचा वध होणार आहे. वाळीला जे सांगितलेलं होतं मातंग ऋषीनं ते सत्य या ठिकाणी होणार आहे. कारण का तर दुदुंबीचं शरीर उचललेलं होतं, झाडं छेदलेले होते, हे सगळे डोळ्यानं सगळ्यांना पाहिलेले होते. सगळ्याला आनंद वाटू लागलाय. आता या सुग्रीवाची पत्नी सुग्रीवाला मिळणार आहे अशी 100% गॅरंटी सुद्धा या सगळ्याला वाटू लागलेली आहे. श्रीराम आम्हा सुख संपत्ती, श्रीराम आम्हा निज विश्रांती, श्रीराम आम्हा सायार्थी, निज सांगा ते श्रीराम. सगळा विश्वास पटलेला आहे. सामर्थ्य रामाचं पाहिल्याबरोबर सगळ्याच्या डोळ्याचं पारणं मिटून गेलेलं आहे. सगळ्याला खरी गोष्ट वाटू लागली. आतापर्यंत खरं वाटत नव्हतं, पण ज्यावेळेस रामानं दोन्ही प्रताप करून दाखवले आपल्या सामर्थ्यावर, त्यावेळेस या सगळ्याला त्या ठिकाणी विश्वास पटलेला आहे. आणि ते रामाजवळ आले, तुम्हीच आमची संपत्ती, तुम्हीच आमचे मायबाप, तुम्हीच आमचे गुरु, सर्व इष्ट मित्र हे तुम्हीच आहोत. म्हणून प्रभू श्रीरामाला सगळे शरण जाऊ लागलेले आहेत आणि रामाचा जय जयकार हे सगळे वानर जेवढे होते तेवढे त्या ठिकाणी करू लागलेले आहे. श्रीराम आम्हा जीवलग सोयरा, श्रीराम निजात्मा वानरा, श्रीराम स्वामी चराचरा, वंद्य सुरवरा श्रीराम. वंद्य सुरवरा श्रीराम. जे लोक होते, देवलोक आलेले, त्या देवलोकांनी सुद्धा पाहिलेलं आहे, ते सुद्धा रामाला वंदनीय करू लागले. या सुग्रीवाला वाटू लागलाय सर्व माझा कोण आहे, राम आहे. गुरु तुम्हीच, माझे पाहुणे तुम्हीच, सगळे सोयरे तुम्हीच, दोस्त तुम्हीच, जे काय असेल ते सर्वस्व तुम्ही आहोत राम, असं त्या सुग्रीवाला सुद्धा आणि तिथल्या जेवढे काही वानर होते सुग्रीवासोबत त्यांना सगळ्याला त्या ठिकाणी वाटून आनंद वाटू लागलाय. आता या ठिकाणी सुग्रीवाची जी चेष्टा होती ती संपणार आहे असं सगळ्याला वाटू लागलेलं आहे. ऐसे बोलून आपण सुग्रीवे घातले लोटांगण, श्रीरामे दिल्या लिंगण, समाधान जीव शिवा. समाधान वाटलेलं आहे कुणाला, सुग्रीवाला. जेवढं बोललेलं होतं, जेवढं सांगितलेलं होतं तेवढं कार्य पूर्ण रामानं केलेलं आहे. साष्टांग नमस्कार घातला. रामा खरोखरच तुम्ही वंदनीय आहोत, खरोखरच तुमचा प्रताप थोर आहे, तुम्ही माझे सर्वस्व आहात. म्हणून सुग्रीवानं साष्टांग नमस्कार प्रभू श्रीरामाला घालू लागलेला आहे. श्रीराम म्हणे सुग्रीवासी पुढे जाऊन किष्किंधेसी, वाळी ते पाचारी उदासी, तुझे पाठीसी मी असे. आता एवढा सगळा भरोसा ज्यावेळेस या सुग्रीवाला पटलेला आहे त्यावेळेस सुग्रीवानं साष्टांग नमस्कार घातला. त्यानंतर रामानं उचलून घेतलेला आहे आणि राम सुग्रीवाला सांगलाय तर सुग्रीवा बस झालं म्हणे, तू आता काय कर, आता इथून जा. कुठं? किष्किंधा नगरीच्या ठिकाणी. आणि तिथं जाऊन तुझा जो भाऊ आहे वाळी त्याला युद्धासाठी पाचारण कर, युद्धासाठी आव्हान दे आणि तू जा इथून लवकर, असं सुग्रीवाला प्रभू श्रीराम आज्ञा देऊ लागलेली आहे. वाळी आल्या संग्रामासी, बाणे निवटीने क्षणार्धेसी, तू तव भिव नको त्यासी, निशंकतेसी युद्ध करे. निशंक, तुझ्या मनामध्ये कसलीच काळजी नसू दे, म्हणजे संशय तुझ्या मनामध्ये कसलाच ठेवू नको. तुझ्या मनामध्ये संशय जर ठेवलास तर मग काही नाही, मी आहे पाठीशी तुझ्या. तू जा आणि त्या वालीला युद्धाचं आव्हान दे. ते ज्यावेळेस तुझ्यासोबत युद्धासाठी येईल त्यावेळेस एका बाणामध्ये मी वालीचा वध करेन.
तू शंका अजिबात तुझ्या मनामध्ये ठेवू नको आणि जाऊन या वाळीला युद्धासाठी आव्हान दे असं सुग्रीवाला प्रभू श्रीराम सांगू लागले. सुग्रीवा वाळीशी युद्ध करिता विसरू नको मधुर गुणाता जय पावसे सर्वता सत्वर वचन माता वंदिले. सत्वर माता वंदिले. सुग्रीव रामाच्या पाया पडू लागलाय. रामा मी जातो तुमच्या आज्ञेप्रमाणे. मी वाळीला युद्धाचं आव्हान देतो. पण मी ज्यावेळेस युद्धासाठी आव्हान देतो त्यावेळेस तुम्ही मला विसरू नका. आणि तुम्ही जर मला विसरलात तर माझं त्या ठिकाणी काही खरं नाही. माझं मरण हे वाळीच्या हाताने आल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही मला विसरू नका. तुम्ही जर विसरलो तर माझं काही खरं नाही अशी विनंती तो सुग्रीव प्रभू श्रीरामाला करू लागलेला आहे. ऐसे सांगता श्री रघुवीर सुग्रीवे केला भुभुकार कौतुक पाय श्रीरामचंद्र वाळी वानर मी मारीन. अशा सगळ्या गोष्टी प्रभू श्रीरामांच्या जेवढ्या होत्या तेवढ्या सुग्रीवाला सांगितल्या. सुग्रीवानं सगळ्या गोष्टी प्रभू श्रीरामाला सांगितल्या. रामानं जा म्हणून आज्ञा दिलेली आहे. त्यावेळेस बुबुकार हा सुग्रीव या किष्किंधा नगरीच्या ठिकाणी जाऊन मारू लागला आहे. बुबुकार दिल्याबरोबर बुबुकराची आरोळी ऐकल्याबरोबर प्रभू श्रीरामाला सुद्धा आनंद वाटू लागला आहे. खरोखरच त्याच्या मनामध्ये अगोदर भीती होती ती आता भीती राहिली नाही. ही एका बुबुकारामुळे स्पष्ट होऊ लागली आहे. म्हणून रामाला सुद्धा त्या ठिकाणी आनंद वाटू लागलेला आहे. वाळी बळी आती बळी मी श्रीराम बळी आजी वाळीची करेन होळी रणखंदळी पाहे माझी. रणखंदळी पाहे माझी. वाळी कसा आहे बलाढ्य असा आहे. त्याच्यानंतर सुग्रीव पण कसा आहे तो पण ताकदवर आहे. पण आजपर्यंत रामाची साथ सुग्रीवाला नव्हती. कारण का तर माणसाच्या पाठीमागे जर पाठबळ असेल तर तो दारुण असं युद्ध करतो. पण पाठीमागच कोणी नसल्यावर तो युद्ध करू शकत नाही. त्याची ताकद किती जरी असली तरी ते कमी होते. वाळीचा सामर्थ्य जास्त होतं सुग्रीवाचं सामर्थ्य कमी होतं. पण तरी पण अधर्माना वाळी त्या ठिकाणी होता आणि धर्माची साथ कोण सुग्रीव करीत होता. पण सुग्रीवामध्ये सामर्थ्य नव्हतं. आता सामर्थ्य कसं आलं तर प्रभू श्रीराम त्याच्या पाठीमागे उभा टाकलेले आहे. धर्माच्या पाठीमागे देव उभा असतो. अधर्माच्या मागे देव उभा नसतो हे कळायला पाहिजे. त्यावेळेस या सुग्रीवानं मोठं आव्हान दिलेलं आहे. बुबुकार जोरात दिलेला आहे आणि किष्किंधा नगरीच्या ठिकाणी जाऊन बुबुकार दिल्यावर हा वाळी काय करतो. ऐसे बोलता सुग्रीवासी सवेग उठिला सौमित्रेसी येऊनी किष्किंधा प्रदेशी वाली वदासी उद्धत. असं ज्यावेळेस या प्रभू श्रीरामानं सांगितलेलं आहे तू जा आता तिथं युद्ध करण्यासाठी आव्हान दे म्हणल्याबरोबर हे सुद्धा सोबत निघाले आहेत. कोण लक्ष्मण सुद्धा सोबत निघालेला आहे. त्याचे जे वानर होते ते सुद्धा सोबत निघाले. चला आता आपण किष्किंधा नगरीच्या ठिकाणी जाऊ आणि तिथं गेल्यावर या वाळीला तो युद्धाचं आव्हान द्यायचे. ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी ठरलेल्या असताना हे सगळे तिथून उठून कुठं या किष्किंधा नगरीच्या ठिकाणी निघालेले आहेत. आणि तिथं गेल्यावर हा सुग्रीव काय करतो. एक सखा जीवलग सौमित्र तुझा सुग्रीव सानी मित्र दोघे घेऊन उत्तर श्रीरामचंद्र निघाला. श्रीरामचंद्र त्या ठिकाणी निघाले. सोबत कोणाच्या या सुग्रीवाला सोबत घेतलेला आहे. सोबत लक्ष्मण आहे. हनुमंत सुद्धा सोबत आहे. हे सगळे वानर घेऊन या अरण्यामधून या किष्किंधा नगरीच्या ठिकाणी सोबत सगळे जण मिळून कुठं या किष्किंधा नगरीच्या ठिकाणी कसे जाऊ लागले ते ऐका. एक झाले नरवानर वानर वीराचा संभार अवघे करीती जय जयकार किष्किंधा द्वार ठाकिले. आता हा सुग्रीव होता. सुग्रीवा सोबत पण काही वानर जमलेले आहेत. जय जयकार करत दुदंबे वाजवत हे सगळे जर कुठं या किष्किंधा नगरीच्या ठिकाणी निघाले आहेत. वानर पण मिसळलेले आहेत. प्रभू श्रीराम त्याच्यामध्ये मिसळलेले आहेत. लक्ष्मण त्याच्यामध्येच आहे आणि हा हनुमंत सुद्धा त्यांच्या सोबत आहे. पण कोणीही कोणाला हे वानर आहेत का प्रभू श्रीराम आहेत का लक्ष्मण आहे हे कोणी कोणाला समजायला तयार नाही. असे सगळेजण मिळून एक गट्टा करून या किष्किंधा नगरीच्या जवळ आलेले आहे. श्रीराम सुग्रीव आणि सौमित्र तिघे चालती एकत्र आनंदी गरजते वानर किष्किंधा द्वार पावले. किष्किंधा नगरीच्या ठिकाणी जे द्वार असतं त्या द्वाराच्या जवळ प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सुग्रीव हे तिघ जण आहेत आणि त्यांच्या सोबत वानर आहेत. वानर जय जयकार करू लागले आहेत. हनुमंताचा जय जयकार करू लागले तर रामाचा जय जयकार करू लागले तर सुग्रीवाचा जय जयकार करत मोठमोठ्यानं आवाज देत या किष्किंधा नगरीच्या द्वाराच्या जवळ आलेले असताना काय करतात. जे आत्मा देहा आता सोनीन देखती समस्त
तेवी श्रीराम त्या वानरा ठेविला ती गुप्त जनदृष्टी. काय केलेलं आहे प्रभू श्रीरामाला आणि लक्ष्मणाला त्या ठिकाणी गुप्त असं ठेवलेलं आहे. जसं शरीर असतं आणि शरीरामधला आत्मा असतो. आत्मा दिसतो का? दिसत नाही. तशी अवस्था या प्रभू श्रीरामाची या सुग्रीवाच्या सैन्यामध्ये झालेली आहे. प्रभू श्रीराम मध्ये आहेत. मेन कोण आहे? आत्मा. सगळ्यात कोण असतो? आत्मा. आत्म्यामध्ये शरीर जाते का? नाही. शरीराला महत्व आहे का? नाही. आत्मा सोबत घेऊन जाऊ लागले आहेत म्हणजे राम. पण राम आहेत का नाही हे कुणालाही दिसत नाही. असे हे प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण या सुग्रीवाच्या सैन्यामध्ये म्हणजे वानरामध्ये मिसळून गुप्तपणे या किष्किंधा नगरीच्या ठिकाणी आले. वाली सुग्रीव युद्धात दुर्धर पाहाव्या श्रीरामचंद्रवनी वसुवनी अगोचर नरवानर न देखते. प्रभू श्रीरामाच्या मनात होतं काय? आपण वाळीच्या समोर जायचं नाहीये. आपणाला लपून राहायचं आहे. कारण का तर समोर जर गेलं तर कश्यपानं जी माळ दिली आहे त्या माळेचा अपमान होणार आहे. सामर्थ्य होतं रामामध्ये वाळीला मारण्याचं, पण जी माळ दिली होती माळेचा अपमान करायचा नाही. वरच जे दिलेलं होतं त्याचा अपमान करायचा नाही हे रामाला माहिती होतं. अपमान जर केलं तर काही राहत नाही, म्हणून अपमान तर करायचा नाही, वाळीचा वध तर करायचा आहे हे रामाला माहिती असल्यामुळे गुप्तपणे त्या ठिकाणी गेलेले असताना जे जयकार करू लागले. बुबुकार त्या ठिकाणी या सुग्रीवाला घातलेला आहे. त्यावेळेस काय होतं? निकट देखती नरवीर देखे न शक्ती ऋषीश्वर त्यासी केवे देखे वाळी वानर अगोचर श्रीराम. अगोचर श्रीराम. श्रीराम मध्ये होते पण जेवढे ऋषीगण होते त्या ऋषीगणाला सुद्धा श्रीराम दिसले नाहीत. लक्ष्मण दिसले नाहीत. मग ते तर वानर होते, वनात राहणारे. त्यांना काय श्रीराम ओळखणार आहेत? अशा गुप्त वेशामध्ये गुप्त अवस्थेमध्ये प्रभू श्रीराम त्या मेळ्यामध्ये या किष्किंधा नगरीच्या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहे. गोचरान दिसे गोचर ते तव मुळीच चेनी ब्रह्मपुत्र तवया श्रीरामचंद्र नरवानर न देखती आसो एकता ती विस्तार श्रीराम कोण नवे गोचर साधू जाणते हा विचार श्रीरामचंद्र गुप्त. श्रीरामचंद्र गुप्तपणे आहेत. त्या साधू लोकांना सुद्धा माहिती नाहीत खरोखर त्यामध्ये श्रीराम आहेत का, कोण आहेत श्रीराम, काय आहेत. काही त्या तिथं जे लोक होते त्यांना कुणालाही माहित नाही. जे ऋषीगण होते त्या ऋषीगणाला सुद्धा माहित नाही. सगळ्यात माहिती होतं अगोदर कुणाला? ऋषीला. पण ऋषीला सुद्धा हे प्रभू श्रीराम सोबत आहेत हे या सुग्रीवानं हनुमंतानं कळू दिले नाही. असे असताना सगळे जण जाऊन या किष्किंधा नगरीचं जे द्वार असतं त्या द्वाराच्या जवळ जाऊन थांबलेले आहेत. सुग्रीवे घालून आकाश पावणे श्रीरामाचा वास बुबुकार्याती उल्हास नांदे आकाश दुमदुमिले. आता सुग्रीवाला काय सांगितलं होतं रामानं? तू तिथं जायचं आणि वाडीला युद्धाचं आव्हान द्यायचं हे सांगितलेलं असताना सुग्रीवानं ओळखलं आता आपल्याला बुबुकार द्यायचा आहे, या वाडीला आव्हान द्यायचे विचार केला. मनामध्ये प्रभू श्रीरामाला साष्टांग नमस्कार घातला आणि पाठ थोपटली, मांडे थोपटली आणि लगेच उड्डाण मारलेला आहे किष्किंधा नगरीच्या द्वाराजवळ आणि बुबुकार दिलेला आहे. आणि बुबुकार देऊन काय म्हणतो? सुग्रीवाच्या गिरा गजरे दिवसा पडती नक्षत्रे डळमळली मेरू शिखरे गिरी कन्नरे दुमदुमिले. सुग्रीवानं ज्या वेळेस या वाळीला युद्धाचं आव्हान दिलेलं आहे म्हणजे बुबुकार टाकलेला आहे. बुबुकार कसा होता? या तिन्ही लोकांमध्ये गर्जणार होता. जे तारे होते ते खाली पडणार होते, जे शिखर असतात ते शिखर गडगड 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 वाजू लागलेले आहेत. एवढा बुबुकार या सुग्रीवानं या वालीला दिलेला आहे. दिग्गजाची बैसली टाळी नांदे गजबजला वाळी ऐसा कुणाला बळी प्रयाळा रोळी देऊनी. प्रयाय आळवणी दिलेली आहे. आरोळी दिल्याबरोबर कांटाळी बसलेली आहे लोकांची. असा कोण आला असेल या ठिकाणी? कोण आरोळी दिली असेल? कोण युद्धासाठी पुकारत असेल? असं या जनतेला त्या लोकाला प्रधानाला तिथं वाटू लागलेलं आहे. दूत सांगती वाळीसी सुग्रीवाला से युद्धासी हे सामर्थ्य नाही त्यासी शक्ती आणणारीसी दिसतसे. ज्यावेळेस बुबुकार दिलेला आहे, बुबुकारामध्ये सांगितलेलं आहे वाळीला आव्हान दिलेलं आहे युद्धासाठी. त्यावेळेस हा वाळी विचारू लागला दूताला, कोण आहे, कोण आलेला आहे माझ्यासोबत युद्ध करण्यासाठी? असं म्हणल्याबरोबर या दूतानं सांगायला चालू केले, कोण दुसरा तिसरा कोणी नाही, म्हणजे तुमचाच भाऊ आहे सुग्रीव या ठिकाणी युद्धासाठी तुम्हाला बोलवत आहे. असं म्हणल्याबरोबर वाळीनं विचार केला,
मला त्याच्यामध्ये सामर्थ्य एवढं नाही, एवढी ताकद सुग्रीवामध्ये नाही, दुसरा कोण आला आहे ते पहा अगोदर, असं दूताला म्हणू लागलेला आहे. त्यासी कोणी भेटला बळी त्याचनी देतो हा महा अरळी, ऐसे विचारुनी वाळी कास तत्काळी घातली. वाळीनं या दूताजवळ सांगायला चालू केलं, नाही म्हणजे त्याच्यामध्ये एवढी ताकद नाही म्हणजे, कोणीतरी त्याच्यासोबत आला असल आणि त्याच्या जीवावर हा सुग्रीव या ठिकाणी आला असल आणि त्यामुळं हा आरोळी देत असल. एवढी ताकद या सुग्रीवामध्ये नाही. ठीक आहे म्हणजे बघत म्हणजे आता काय ते युद्धासाठी आव्हान दिले ना, मला तर जावंच लागेल. कारण का तर ह्याच्या अगोदर असे युद्ध ह्या सुग्रीवासोबत भरपूर केले आहेत, आणखीन एकदा करतो म्हणून हा वाळी त्या ठिकाणी उठलेला आहे. आजीचे युद्धाती संकटी विजय माळा घातली कंठी, तरी धाकत असे पोटी आरोळी मोठी ऐकूनी. वाळीने काय केलेलं आहे, ठीक आहे म्हणजे आलाय का युद्धासाठी, ठीक आहे म्हणजे जाऊ आता युद्ध करू, पण आजचं युद्ध जे आहे ते खरोखरच खूप मोठं युद्ध आहे. आज मरणार तरी नाहीतर मारणार तरी, माघारी नाही फिरणार. एक तर त्याचा जीव जाणार नाही तर माझा जीव जाणार, कोणीही दोघांपैकी एक जणच राहील. असं निर्णायक युद्ध आज करणार आहे, असं मनाच्या ठिकाणी ठाम हा वाळी झालेला आहे. पण जो बुबुकार होता त्या बुबुकारामध्ये वाळीला सुद्धा भीती वाटू लागली आहे. काय झालं असेल, आतापर्यंत एवढी मोठी गर्जना सुग्रीवाने कधीही केली नाही, असं भय या वाळीला सुद्धा वाटू लागलेला आहे. आजी मारणी की मरणे दोहीचे वैराजी छेदने ऐसा निश्चय करून तेने युद्धायने क्रोधे. मनाच्या ठिकाणी निश्चय केला वाळीनं, म्हणलं आता इथून पुढे नाही. ह्याच्या अगोदर भरपूर वेळेस युद्ध केले ह्याच्या सोबत, पण ह्याला आपण सोडून दिलेला आहे, जाऊ जा आपलाच भाऊ आहे म्हणून. पण आता मी माघार घेणार नाही. आता एकतर त्यानं राहील नाहीतर मी राहील. आता इथून पुढे युद्ध होणार नाही. हे युद्ध जे आहे ते निर्णायक आहे आणि शेवटचं आहे, असा म्हणून राग मनामध्ये आलेला आहे या वालीच्या, आणि तो सुद्धा त्या ठिकाणी भुबुकार मारत या सुग्रीवाकडे निघालेला आहे. आय कोणी सुग्रीवाची आरोळी युद्धा क्रोध्याला वाळी, दोघे भिडती क्रोधानळी महाबळी वानर. काय दोघांचं बळ काही कमी होतं का? हे महाबळी होते, ब्रह्मदेवाचे अंशज होते, दोघांमध्ये खूप ताकद होती, दोघांमध्ये सामर्थ्य खूप होतं. राग आलेला आहे वाळीला, किती वेळेस याच्यासोबत युद्ध करावं, किती वेळा जर युद्ध केलं तर हे परत 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 माझ्यासोबत भांडणारा येऊ लागलेला आहे. मग आता एकदा होऊ द्याच म्हणजे, एकदा ह्याचा शेवटच करू, या ठिकाणी नायनाट केल्याशिवाय आता परत यायचं नाही, असा विचार वाळीने केलेला आहे. आणि दोघही त्या ठिकाणी युद्ध करू लागले आहेत. घनघोर असं खूप मोठं असं युद्ध या दोघांचं चालू झालेलं आहे. युद्ध व्युत्पत्ती ब्रह्मादि देव पाहू येती, न बदाटले विमान पक्ती, दोहीची शक्ती लक्षावया. दोघांची जी जी शक्ती आहे ती सगळ्याला माहिती होती, पण आता दोघांचं युद्ध बघण्यासाठी जेवढे काही देव लोक होते तेवढे देव लोक सगळे नभा मंडळात आलेले आहेत, आकाशामध्ये येऊन थांबलेले आहेत. कारण का तर या दोघांचं युद्ध निर्णायक युद्ध होणार होतं. एकाकडून प्रभू श्रीराम होते तर एकाच्या गळ्यामध्ये माळ होती, जे कश्यपानं दिली होती इंद्राला, इंद्रानं दिली होती या वाळीला. त्या वाळीचा जो आहे प्रताप तो पण खूप आहे. म्हणजे सगळं पाहण्यासाठी, दोघांचं युद्ध पाहण्यासाठी सगळे देव लोक सुद्धा या ठिकाणी आलेले होते. समान बळ दोही विरी, युद्ध व्युत्पत्ती दोघा पुरी, कवना जय कवना हरी, पाहू सुरवरी एई जे. अहो साहजिकच आहे किंवा कोणाचं भांडण लागलं तर आपण कसं बघायला जातो, तसंच भांडण ह्या दोघांचं भावाचं लागलेलं होतं. मग सगळ्याला उत्सुकता होती कोण जिंकणार आणि कोण हारणार. दोघांचीही ताकद समानच होती, दोघांचंही याच्या अगोदर भरपूर असे युद्ध झालेले होते, पण सगळ्या युद्धामध्ये आजपर्यंत सुग्रीवानं हार मानलेली होती. पण आता या सुग्रीवाच्या पाठीमागे प्रभू श्रीराम आहेत. मग आता जय आणि विजय कोणाचा होईल हे सगळं पाहण्यासाठी देव लोक या ठिकाणी आलेले होते. दोघा होता दृष्टा दृष्टी, कोपोद्भव उठिला पोटी, समबंधुत्वा पडिली तुटी, त्रिलोक्य भासाठी अपघात. दोघं भाऊ सख्य होते, पण सख्य भाऊ ज्या वेळेस दोघं एकमेकाला नजरेला नजर झालेली आहे त्यावेळेस दोघं एकमेकावर तुटून पडले आहेत. घनघोर असं दोघांचं युद्ध चालू झालेलं आहे.
आकाशात जाऊ लागलेले आहेत, केव्हा जमिनीवर येऊ लागले आहेत, केव्हा वायूच्या वाऱ्यासोबत फिरू लागले आहेत. असं दोघांचं युद्ध ते सर्व त्या ठिकाणचे जेवढे कृष्णेचा नगरीचे लोक होते ते सुद्धा पाहू लागले आहेत आणि नभामध्ये सगळे विमान दाटलेले आहेत. कारण का तर यांचं युद्ध पाहण्यासाठी. जेवी ग्रहण पर्वनिसी ग्रासू धावे राहू सूर्यसी तेवी वाई सुग्रीवासी निर्दळावयासी धावत. ग्रंथकर्ते या ठिकाणी दृष्टांत रूपात सांगू लागले तर तुम्हाला समजण्यासाठी म्हणजे आपल्याला ऐकणाऱ्याला समजण्यासाठी काय सांगू लागले आहेत. ज्यावेळेस ग्रहण लागतं सूर्याला त्यावेळेस सूर्य गिळण्यासाठी राहू त्या ठिकाणी पडतो. पण सूर्य गिळतो का? गिळू शकत नाही. तसा हा सुग्रीव आणि वाली या दोघांचं युद्ध एकमेकाला गिळण्यासाठी लागलेलं आहे असं ग्रंथकर्ते दृष्टांत देऊन सांगू लागले आहेत. वाई पर्वतहानी दारुणा सुग्रीव मुष्टी घाते करी चूर्ण शाल ताल मानी कोण रणमध्ये पूर्ण उन्नमत्त. काय झालेलं आहे? वाळी पर्वत उचलायचा आणि या सुग्रीवाच्या अंगावर टाकायचा. एक झाला की दुसरा उचलायचा, दुसरा झाला की तिसरा उचलायचा. पण या सुग्रीवामध्ये सामर्थ्य खूप होतं. कारण का तर त्याच्या पाठीमागे प्रभू श्रीराम होते. प्रभू या वाळीनं ज्यावेळेस पर्वत अंगावर टाकल्याबरोबर या सुग्रीवानं एका बुक्केमध्ये तो पर्वत पूर्ण चकनाचूर करायचा. पर्वत ज्यावेळेस अंगावर पडू लागले त्यावेळेस त्या पर्वताचा चकनाचूर होऊ लागला. मग त्या झाडाची काय अवस्था असेल काय नाही असं ग्रंथकर्ते सांगू लागले. दोहीची आदट अंगावन अंग गटले करिता रण गाय हनती दारुण भ्याडाचे प्राण निघू पाहती. जे भ्याड लोक होते त्या लोकांना सुद्धा धडधड धडधड वाटू लागलेलं आहे ह्या दोघांचं भावाचं युद्ध बघून. कारण का तर ते असे युद्ध करत होते की लोक जेवढे जमतील त्यांना वाटत होतं की आता काही खरं नाही आपलाच या ठिकाणी. जेवढे भित्रे लोक होते ते पळू लागले. काही लोकांचा तर जीवच जाऊ लागलाय. असं या दोघा भावाचं घनघोर असं युद्ध चालू झालेलं आहे. वज्रप्राय कराभिघाता निष्ठुर गाय हनती वज्रप्राय कराभिघाता निष्ठुर मुच्ची हनती माता परस्परे तळावे देता अति निघाता पेटले. आता मुष्टी युद्ध होतं. ह्यानं इकडून बुक्के मारले छातीमध्ये की त्यानं तिकडं आडवा हात करायचा आणि खालून दुसरा पाय मारायचा. इकडं हातानं धरलं की मुडका मारायचं, नाहीतर शेपट घ्यायचं आणि शेपटानं बडवायचं. असं दोघांचं युद्ध मल्ल युद्ध या ठिकाणी दोघांचं चालू झालेलं आहे. दंडी मुंडपी उरी शिरी गाय हानिती शिरोतरी जाणू हानिती उरावरी ताडीती कोपती येरा येरा. एकानं झाड उचलायचं त्याच्या अंगावर फेकायचं. ते झाड त्यानं दुसऱ्यानं बाजूला सारायचं आणि इकडून लात घालायची. ह्या लातागणी त्यानं तिकडे जाऊन पडलाय की त्यानं उठायचं पुन्हा ह्याच्या छाताडावर येऊन बसायचं. छातीवर येऊन बसल्याबरोबर पायानं उचलायचं आणि या सुग्रीवानं लांब असं या वाळीला फेकू लागलेला आहे. दोघाचे तचा वंका लाविती पुच्छांचा तडाका परस्परे हानिती थडाका उठला धडका अंतराळी. ज्यावेळेस या दोघांचं युद्ध चालू झालेलं आहे कसं हात धरला की हात दोघांचे एका ठिकाणी आले की दुसऱ्यानं शेपूट घ्यायचं, शेपटानं मारा करायचा. शेपटाला धरलं की पायानं मारा करायचा. पाय एकमेकाला लागले की मुंडका हाणायचं. असं दोघांचं हे दारुण असं युद्ध चालू झालं आहे. त्यावेळेस सगळे लोक सगळे देव लोक या ठिकाणी ह्या दोघांना सुद्धा बघू लागलेले आहेत. निराधार त्यांच्यापाशी आधार कसलाच नाही. दोघांमध्ये एकमेकांमध्ये माया ही नावाचं काहीच राहिलं नाही. ह्यानं त्याला मारतो का त्यानं त्याला मारतो. कोण मारतंय अगोदर कोण मारतंय नंतर अशी त्यांची दोघांची अवस्था मल्ल युद्ध चालू झालेलं आहे. असं या ठिकाणी त्यांना जरा वाटलं आपण लात मारावी. लात मारल्याबरोबर त्यानं पाय धरायचा आणि बिरकून फेकायचा. त्यानं तिकडे फेकला की दुसरा त्याच्या सोबत जायचा आणि आकाशामध्ये उडत एखादं चक्र कसं फिरतं तसं चक्राप्रमाणे आकाशामध्ये सुद्धा हे दोघ जण भाऊ युद्ध करू लागले आहेत.
कमी होते का? कांटाळी बसत होते. जेवढे लोक बघू लागलेले होते, आवाज काढल्याबरोबर तिकडे लोक घाबरू लागले आहेत. कांटाळी त्यांची बसू लागले आहेत. काही भयानक पळू लागले आहेत. हिने वरी दोघं जण पळू लागले की हे आपल्या अंगावर पडतील की का, असं त्या लोकांना काही वाटू लागलं. त्यावेळेस लोक सुद्धा त्या ठिकाणी पळू लागले आहेत. असं त्यांचं दोघांचं युद्ध या ठिकाणी चालू झालेलं आहे. सुरासुराला म्हणजे देवाला सुद्धा विस्मय पडलेला. आता कसं होईल या ठिकाणी? यांचं युद्ध तर चालू झालेलं आहे. कसं करू आहे युद्ध? कोण कोणाला मारील? कोण या ठिकाणी विजयी होईल आणि काय होईल? जर या ठिकाणी या वाळीचा वध जर नाही झाला तर देवलोक बंधनामध्ये पडले. तिथं ते कसे सुटतील ह्याची चिंता काही देवाला लागलाय. काही देवाला वाटू लागलाय रामानं जिंकावं, काही देवाला वाटू लागलाय या सुग्रीवानं जिंकावं, काही देवाला वाटू लागलाय वाळीनं जिंकावं. जर वाळी जर जिंकला तर रामाचं काय होईल? मग सुग्रीव या ठिकाणी जिंकला पाहिजे आणि जर नाही सुग्रीव जिंकला तर आपले देवलोक सुटतील का, अशी शंका या देवलोकाच्या मनामध्ये उत्पन्न झालेली आहे. येरा येरा नाटोपती दोघांचं युद्ध चालू झालंय. त्यानं त्याच्यावर भारी होऊ लागलेला आहे की लगेच दुसऱ्या क्षणामध्ये दुसरा त्याच्यावर भारी होऊ लागलाय. दोघं एकमेकाला कशातच कमी नाही. कोण खाली पडला की दुसरा वरी बसलाय, दुसरा वरी बसला की लगेच पहिला वरी येऊ लागलाय. असं या दोघांची अवस्था या सुग्रीवाची आणि वाळीची या ठिकाणी झालेली आहे. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत सोड जय जय राम महारुद्र हनुमान की जय.